मित्रांनो, 1 तारखेला लवकर उठलो आणि अंघोळ केली आणि तुम्हाला दाखवा म्हणलं माझी लुताई-पुताई बॉडी बघा बरं कशी दिसती. त्यानंतर आम्ही गाडीत बसलो आणि गाडीत बसल्यानंतर म्हणलं चला भाऊ आता आहे ना जो सूर्य काळ केला आणि त्याला आपण वरती काढू. नंतर थोडीफार गर्दी होती बरं का. पण माझे मित्र बघा हा उतरल्या लगेच पुरी पाहायला सुरुवात. यांना कुठं नेऊ का नाही असं झालंय भाऊ. आणि तुम्ही बघू शकता नुसती गर्दी होती बरं का. थोडीफार गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. मित्रांना बोललो आपल्याला काही खालून दिसायचं नाही भाऊ आपण वरती जाऊन सूर्य बघू. मला कळलं नाही माझे मित्र आहे ना सूर्य पाहायला आले की आत्महत्या करायला तेच कळत नाही बघा कशी उभी राहील. त्यानंतर थोड्या वेळाने सूर्य आला भाऊ बाहेर. सूर्य जेव्हा बाहेर आला ना भाऊ सगळ्यांनी फोटो मोबाईल वगैरे काढले फोटो बिटो काढायला लागले भाऊ. त्यानंतर आम्ही 5-10 मिनिटांनी खाली गेलो म्हणलो आता आहे थोडेफार फोटो काढू. मग मित्र मला बोलले की तू पण उभा राह तुझे 1-2 फोटो काढले. मग मी काय मला सुरुवातच लागते मी लगेच पोज द्यायला सुरुवात केली. मग खाली आल्यानंतर एक कुत्र्याचं पिल्लू मोठ्या कुत्र्याच्या पिल्लावर खेळत होतं लय भारी खेळत होतं मित्रांनो. कुत्र्याचं पिल्लू खेळता आमच्या पैसे आलं बना आमच्या पैसे येऊन दाव खात होतं. मग माझ्या मित्राला आली दया माझ्या मित्राने ₹10 खर्च केले आणि बिस्किट पुढे घेतला. पण ते कुत्र्याला माझ्या त्यांनी काय बिस्किट खाल्ले नाही. ते म्हणलं तुम्ही रात्री दारू पिले मला तुम्ही बिस्किट खाऊ घालता तुम्हाला गेलं पण नंतर हवेत उड्या माराय. पण माझं हे मित्रच्या आयला हागायला बसलं का फोटो काढायला बसलं तेच समजत नाही. नंतर आहे ना आम्ही ना मृत्यूपत्र तयार करीत होतो बरं का माझ्या मित्रात कारण तो हवेत उडी मारणार. माझा भाऊ आहे ना घाबरला होता बरं का उडी मारायला. तो मला पहिलं कोणाला तरी जाऊ द्या मग आपण नंतर जाऊया भाऊ. मग मी भावाला साईडला घेतलं म्हणलं भावा तुला जर काही झालं तर तुझी प्रॉपर्टी वगैरे मला देशील का. माझा भाव मला येड्या जाऊन निघितून पळची ना उडायची तयारी झाली होती. तुम्ही बघू शकता बरं का कपडे बिपडे घालून उडायला सुरुवात केली होती. मा भाऊ मला एक शेवटचा फोटो काढू काय झालं घरी दाखव. आणि मा भाऊ बघा कसा उडाला हवं. त्या आयला दुसरीकडे उडायच्या वयामध्ये तो हवेत उडवतोय.